नमस्कार मित्रांनो, श्री स्वामी समर्थ. कधी तुम्ही पाहिलंय का, काही माणसांकडे सगळं असूनही ती कधीच आनंदी नसतात. तर काही लोक खूप कमी गोष्टींमध्ये सुद्धा खूप आनंदी, उत्साही आणि खुश असतात. इथे फरक त्यांचं सुख मानण्याच्या डेफिनेशन्समध्ये नसून त्यांच्या आत निर्माण होणाऱ्या किंवा असणाऱ्या त्या सतत स्पार्क होत राहणाऱ्या एनर्जीचा सुद्धा असू शकतो. घरातल्या जर मेन स्विचमध्ये जर बिघाड झाला तर संपूर्ण घरातले फॅन्स, लाईट्स आणि इतर विजेची उपकरणं ही बंद पडतात. तसंच आपल्या शरीरातही काही एनर्जी पॉइंट्स असतात. आपण बाहेरून कितीही ठीक दिसत असलो तरी सुद्धा या 7 चक्रांमधील एक चक्र जरी असंतुलित झालं तरी सुद्धा आपण थकलेले, अस्वस्थ किंवा उदास वाटू लागतो. ही 7 एनर्जी सेंटर्स म्हणजेच आपल्या शरीरातली 7 चक्र, जी आपल्या भावनांवर, विचारांवर, आत्मविश्वासावर, नातेसंबंधावर आणि आपल्या आरोग्यावर सुद्धा परिणाम घडवून आणू शकतात. ही चक्र जर असंतुलित झाली तर थेट आपल्या विचारापासून ते आपल्या शरीरापर्यंत ह्यांचा परिणाम आपल्याला दिसून येतो. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण त्या 7ही चक्रांची नावं, त्यांची शरीरातील जागा, त्यांचा रंग, त्यांचा मंत्र, शिवाय ती असंतुलित झाली तर ती बॅलन्स कशी करायची, त्यांचा पॉझिटिव्ह इफेक्ट आपल्या जीवनावर कसा होऊ शकतो, या सर्व बाबीमधील माहिती आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. सो व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. चला तर मग या 7 चक्रांच्या मदतीने आपण आपल्या जीवनातील संपूर्ण घटना, आपलं मन, आपलं शरीर कसं हील करू शकतो, कसं बरं करू शकतो ते बघूया. जसं मी तुम्हाला नेहमी सांगत असते की हे संपूर्ण ब्रह्मांड, हा संपूर्ण युनिवर्स हीच एक एनर्जी आहे. आणि त्या युनिवर्सला कोणती भाषा कळते तर आपल्या भावनांची, आपल्या इमोशन्सची. आणि आपणही, मनुष्यही त्या ब्रह्मांडाचाच एक भाग असल्या कारणाने आपलं शरीर हे फक्त हाडं, मांस आणि रक्त यांनीच बनलेलं नसून त्यामध्येच एक ऊर्जा प्रणाली, सूक्ष्म एनर्जी सिस्टीम सुद्धा असते. योग आणि आध्यात्मिक शास्त्रानुसार आपल्या शरीरामध्ये 7 मुख्य ऊर्जा केंद्र म्हणजेच एनर्जी पॉइंट्स असतात, ज्यांना 7 चक्रास असंही म्हणतात. चक्र म्हणजे ऊर्जेचं फिरणारं चाक. प्रत्येक चक्र हे आपल्या जीवनातील विशिष्ट क्षेत्राशी जोडलेलं असतं. त्यामुळे ते शरीरामध्ये जिथे स्थित असतं तिथल्या आपल्या शारीरिक अवयवापासून ते थेट आपल्या भावनांपर्यंत त्याचा परिणाम आपल्याला दिसून येतो. किंवा ते चक्र आपल्या त्या शारीरिक अवयवापासून ते विचारापर्यंत त्याचं इम्पॅक्ट टाकतं असं आपण म्हणूया. म्हणूनच ते आपल्याला सतत एनर्जाइज किंवा ॲक्टिवेट ठेवणं गरजेचं असतं. चला तर मग समजून घेऊया त्यांची प्रत्येकी नावं आणि त्यांची कार्य. सगळ्यात पहिलं मूलाधार चक्र म्हणजेच रूट चक्र. त्याची जागा असते पाठीच्या कण्याचा अगदी खालच्या भागामध्ये आणि त्याचा रंग असतो लाल. मूलाधार या नावाप्रमाणेच हे चक्र आपल्याला मूळ आधार, स्थिरता, आपल्यातला कॉन्फिडन्स, आपला बेस मजबूत करतं, सुरक्षितता फील करून देतं. जर हे चक्र संतुलित असेल तर आपल्या जीवनामध्ये स्थिरता येते, आर्थिक स्थैर्यता, पैशाबद्दल कॉन्फिडन्स, म्हणजेच त्या बाबतीत आपल्याला भीती वाटत नाही, स्वतःवर पूर्णपणे विश्वास, मनामध्ये सुरक्षिततेची भावना निर्माण होते. तसंच या उलट जर ही चक्र असंतुलित असतील तर तुमच्यामध्ये ह्याच गोष्टींची कमतरता तुम्हाला आढळून येते. फॉर एक्झाम्पल, लॅक ऑफ सेल्फ कॉन्फिडन्स, अनसिक्युअर फील होणं, आर्थिक ताणतणावामध्ये सतत राहणं, नकारात्मक विचार करणं. दुसरं असतं स्वाधिष्ठान चक्र म्हणजेच सॅक्रल चक्र. त्याची जागा असते आपल्या नाभीच्या खाली, म्हणजे स्त्रियांच्या बाबतीत बोलायचं झालं तर स्त्रियांच्या ओटीपोटामध्ये, आणि त्याचा रंग असतो नारंगी म्हणजेच ऑरेंज. हे चक्र भावना, सर्जनशीलता, आनंदाशी संबंधित आहे. आणि हे जर संतुलित असेल तर आपले सगळ्यांशी नातेसंबंध सुधारतात, जीवनामध्ये आनंद वाढतो, मन सतत प्रफुल्लित राहतं, नवीन कल्पना सुचतात, आपल्यामध्ये क्रिएटिव्हिटीचं प्रमाण खूप वाढतं, भावनिक संतुलन येतं, म्हणजेच आपल्या इमोशन्सवर आपला कंट्रोल येतो. तिसरं असतं मणिपूर चक्र, सोलार प्लेक्सस चक्र. त्याची जागा असते नाभीच्या वरच्या भागात, छातीच्या खाली. त्याचा रंग असतो पिवळा. हे चक्र इच्छाशक्ती आणि आत्मविश्वासाचं केंद्र मानलं जातं. आणि हे संतुलित झाल्यावर आपल्यामध्ये निर्णय क्षमता वाढते, योग्य डिसिजन्स आपण घ्यायला लागतो, आपल्यातला आत्मविश्वास वाढतो, कोणतंही काम आपण स्वबळावर पार पाडतो, आपल्याला स्वतःची किंमत समजू लागते, आपण सेल्फ रिस्पेक्टमध्ये राहायला लागतो, आपल्या उद्दिष्टांवर आपण लक्ष केंद्रित करतो आणि डिसिप्लिन मेंटेन करतो. चौथं असतं अनाहत चक्र, हार्ट चक्र. त्याची जागा असते छातीच्या मध्यभागी आणि रंग असतो हिरवा. हे प्रेम, करुणा, दया, क्षमेशी संबंधित आहे. हे जर संतुलित असेल तरी सुद्धा आपले सगळ्यांशी नातेसंबंध सुधारतात, हार्ट टू हार्ट कनेक्शन आपलं खूप चांगलं व्हायला लागतं, आपण स्वतःवर खूप प्रेम करायला लागतो, मनामध्ये एक प्रकारची शांतता निर्माण होते, मनातला राग, द्वेष, मत्सर सर्व काही कमी होऊन जातं. 5वं असतं विशुद्धी चक्र म्हणजेच थ्रोट चक्र.
त्याचा रंग असतो निळा. त्याची जागा म्हणायची झाली तर ते असतं स्थिर आपल्या घशामध्ये म्हणजेच आपल्या स्वरयंत्रामध्ये. हे चक्र जर संतुलित असेल तर आपले विचार आपण बिनधास्तपणे स्पष्टपणे मांडू शकतो. लोकांसमोर बोलण्याचा आत्मविश्वास आपला खूप वाढलेला असतो. वक्तृत्व कला, भाषण या क्षेत्रामध्ये आपल्याला चांगलं यश मिळतं. शिवाय मोठमोठाले हे जे संगीतकार आहेत, गायक, त्यांचं सुद्धा हे चक्र संतुलित असल्या कारणाने त्यांना त्या क्षेत्रामध्ये यश मिळतं. यांच्यातले गैरसमज दूर किंवा कमी होतात कारण बोलण्यामध्ये स्पष्टता आलेली असते आणि त्यामुळेच त्यांचं स्वतःचं खरं व्यक्तिमत्व जगासमोर येतं. 6वं असतं आज्ञाचक्र, थर्ड आय चक्र. त्याचा रंग असतो जांभळा, इंडिगो आणि जागा 2 भुवयांच्या मधोमध. हे अंतर्ज्ञान आणि दूरदृष्टीशी संबंधित चक्र आहे. हे संतुलित झाल्यावरती आपले निर्णय हे योग्य ठरू लागतात. मन अधिक स्पष्ट विचार करू लागतं. अंतर्मनाचा आवाज आपल्याला येऊ लागतो. स्वतःला आपण चांगल्या प्रकारे समजून घेऊ शकतो. म्हणजेच आपल्यातले 6th सेन्स सुद्धा जागृत होतात. 7वं असतं सहस्त्रार चक्र म्हणजेच क्राउन चक्र. त्याचा रंग असतो डार्क जांभळा किंवा पांढरा. जागा असते डोक्याच्या वरच्या भागात. हे चक्र अध्यात्म आणि विश्वाशी जोडलेलं मानलं जातं. त्यामुळे अर्थात हे जर संतुलित असेल तर मनामध्ये खोलवर शांतता, स्थिरता आपल्याला जाणवू लागते. जीवनाचा खरा अर्थ, जन्म, मृत्यू याचा अर्थ किंवा प्रारब्ध याची सर्व जाणीव आपल्याला आपसुकरित्या अंतर्ज्ञान मनातून होऊ लागते. सकारात्मकता वाढते. नो कंप्लेंट्स, ओनली एक्सेप्टन्स. स्वतःशी आणि ह्या विश्वाशी जोडलेलं नातं आपल्याला स्पष्टपणे इथे जाणवू लागतं, रिअलाइज होऊ लागतं. त्यामुळेच ओव्हरऑल ही सगळी चक्र जर संतुलित झाली, बॅलन्स झाली तर आपलं मन शांत, कॉन्फिडन्स बिल्ड होतो, नातेसंबंध सुधारतात, निगेटिव्हिटी कमी होऊ लागते, नकारात्मक विचार मनामध्ये यायचं बंद होऊ लागतं, डिसिजन पॉवर वाढते, शरीर आणि मन दोन्ही सुद्धा आपल्याला एनर्जेटिक फील होऊ लागतं. एकंदरीत जीवनामध्ये संतुलन निर्माण होतं. तसंच मी या ठिकाणी एक गोष्ट आणखीन एक मेन्शन करेन की हे चक्र आपल्या शरीराच्या ज्या ठिकाणामध्ये, ज्या भागामध्ये ते स्थित आहे त्या भागातल्या अवयवांवर सुद्धा ते परिणाम घडवून आणत असल्याने ते ऑर्गन्स चांगल्या प्रतीने आपापलं काम करू लागतात. म्हणजेच या ठिकाणचा आजार आपल्याला कधीच होत नाही. तसंच वाईस वर्सा, जर शरीरामध्ये कोणत्या तरी प्रकारचा आजार जर पहिल्यापासून तुमच्या असेल तर मेडिटेशन किंवा रेकी हे जर तुम्ही ऐकलं असाल तर ह्या माध्यमा थ्रू ह्या चक्रांवरती आपल्याला काम करून ते चक्र हील करून तो आजार आपल्याला पूर्णपणे दूर किंवा नाहीसा करता येतो. चक्र संतुलित केलं जातं. त्याचप्रमाणे या चक्रांशी निगडीत असलेला त्या प्रकारचा आहारही आपल्याला इथे मेन्शन केला जातो, सजेस्ट केला जातो. त्याद्वारे आपल्याला आराम पडू शकतो. आता ही सगळी चक्र संतुलित म्हणजेच बॅलन्स करायची कशी? तर सगळ्यात पहिलं म्हणजे ध्यान करणे म्हणजेच मेडिटेशन. दुसरं म्हणजे पॉझिटिव्ह थिंकिंग, ऑलवेज सकारात्मक विचार करणे, दुसऱ्यांच्या बाबतीतही आणि स्वतःच्या बाबतीतही. पुढ्यात असलेल्या कुठल्याही वाईट प्रसंगामध्ये सुद्धा आपल्याला स्वतःबद्दल नेहमी सकारात्मकच बोलता आलं पाहिजे. तिसरं म्हणजे श्वासोच्छवासाच्या क्रिया करणे म्हणजेच प्राणायाम, अनुलोम विलोम. चौथं म्हणजे निसर्गात वेळ घालवणे, गवतावर चालणे. त्यामुळे आपलं मूलाधार चक्र हे बॅलन्स होतं. शिवाय त्या ग्रीनरीमुळे डोळ्यांना शांतता मिळाल्यामुळे आपल्या दृष्टीतही चांगला बदल, स्पष्टता आपल्याला जाणवू लागते. 5वं म्हणजे कृतज्ञता व्यक्त करणे, ऑलवेज थँकफुल राहणे. ब्रह्मांडाने आपल्याला दिलेल्या प्रत्येक गोष्टी बाबतीत आपण जेव्हा थँकफुल राहायला सुरुवात करतो आपोआपच आपलं मन समाधानी, आनंदी आणि प्रफुल्लित राहायला लागतं आणि आपोआपच नकारात्मक विचार यायचे बंद होऊन जातात. त्यानंतर पॉझिटिव्ह शब्द किंवा ॲफर्मेशन्स सतत स्वतःबद्दल बोलणे. 7वं म्हणजे स्वतःसाठी, स्वतःच्या आवडीनिवडीसाठी वेळ काढणे. आता इथे काही लोकांना हेही वाटेल की ही 7ही चक्र संतुलित झाली म्हणजेच बॅलन्स झाली म्हणजे आपली कुंडलिनी जागृत झाली. तर तसं नाही. कुंडलिनी जागृती हा खूप खोल आणि एक आध्यात्मिक अनुभव आहे. चक्र संतुलित करणे म्हणजे आपल्या आयुष्यामध्ये, आपल्या जीवनामध्ये स्थिरता, शांतता आणि पॉझिटिव्हिटी आणण्याची एक सुरुवात आहे. कारण तुमच्या जीवनातली अनेक प्रश्नांची उत्तरं ही बाहेर नाहीतच, ती तुमच्या आतच आहेत. तुमच्याच शरीरात असलेली ही 7 चक्र म्हणजेच 7 एनर्जी पॉइंट्स ही जर तुम्ही नीट जागृत, ॲक्टिवेट आणि एनर्जेटिक ठेवलीत तर तुम्हाला हेच आयुष्य खूप आनंदी, समाधानी आणि आरोग्यदायी जाऊ शकतं. म्हणूनच आजपासून थोडं स्वतःकडे लक्ष द्यायला सुरुवात करा. तुमच्या मनाकडे, तुमच्या विचारांकडे आणि तुमच्या भावनांकडे. तसंच तुमच्या ह्या 7 एनर्जी पॉइंट्सकडे म्हणजेच तुमच्या ऊर्जेकडे. कारण जेव्हा आपण आतून संतुलित होतो तेव्हाच हे बाहेरचं संपूर्ण आयुष्य हे बदलायला सुरुवात होते.
जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. कारण तुम्हाला या चॅनलवरती असेच पुढे आध्यात्मिक आणि पॉझिटिव्ह विषयांचे व्हिडिओज पाहायला मिळणार आहेत. आणि यापैकी कोणत्या चक्राबद्दल तुम्हाला विशेष जास्त जाणून घ्यायचं आहे ते सुद्धा मला तुम्ही कमेंटमध्ये सांगा. भेटूया आता पुढच्या व्हिडिओजमध्ये. तोपर्यंत बाय बाय.